हॅलो. सर्वात पहिल्यांदा खूप तुमचं आभार आणि अभिनंदन की तुम्ही या भागामध्ये संवाद आयोजित केला, कारण आजूबाजूच्या एरियामध्ये हा भाग थोडासा दुर्लक्षित आहे. समस्या जास्त आहेत, पण सोडवण्याची इच्छा कोणाची नाही. तुम्ही आता तुमच्या आशेने आम्हाला एक किरण आहे आता की काहीतरी पुढं होईल. डेव्हलप हा एरिया काळेवाडी. तर भाऊ मी लक्षासाठी 2 कंप्लेंट घेऊन आलोय. पहिली कंप्लेंट माझी आहे की आमच्या एरियामध्ये एक बिअर बिअर शॉपी आहे. 50 मीटर अंतरावर ज्योतिबाचं ग्रामदैवत मंदिर आहे. 50 मीटर अंतरावर हॉस्पिटल आहे आणि 100 मीटर अंतरावर अजूनचं हायस्कूल आहे. शाळेचा येण्या-जाण्याचा रोड आहे. हे बिअर शॉपिंग रात्री 1-1 वाजेपर्यंत चालू असतं. पहिली गोष्ट म्हणजे रहिवासी एरियामध्ये असं बिअर शॉपिंग अलाउड नाहीये. दुसरी गोष्ट पोलिसांना कंप्लेंट केली. त्या दिवसापुरतं बंद होतं आणि नियमाप्रमाणे 10:30 पर्यंत शॉपचं टायमिंग आहे. हे बिअर शॉप 1-1 वाजेपर्यंत चालू असतं. एक नंतर ही जेव्हा लोक बाहेर येतात दारू पिऊन, रस्त्यावर बोलणं घालतात, भांडणं करतात, सोसायट्यांना आजूबाजूचा त्रास होतो आणि मोठ्याने बोलतात. आम्ही जर वाद घालायला गेलो तर आमच्याच अंगावर धावून येतो. आपण नाही करू शकत प्रत्येक वेळेस या गोष्टी सॉल्व्ह. तर हे आमचं एक आहे की ह्या गोष्टीवर थोडं लक्ष घालावं. आणि दुसरं आहे की हा जो अल्फॉन्सा हायस्कूल ते आठवण चौक हा जो रोड आहे, हा शाळेच्या मुलांसाठी खूप धोकादायक आहे, कारण या रोडवर खूप अतिक्रमण आहे. चालायला फुटपाथची सोय नाही. तर आम्ही असं म्हणतो की मुलांना शाळेत जाण्यासाठी फुटपाथची सोय करावी या रोडवर. आठवण चौक ते अल्फॉन्सा हायस्कूल, जेणेकरून मुलं सुरक्षित जाऊ शकतील. आतला रोड आहे. मोठ्या मोठ्या स्कूलच्या बसेस जातात. हो हो, इंटरनल रोड आहे. स्कूलच्या बसेस, मला सांगा, स्कूलच्या बसेस दोन बाजूने गेल्यानंतर मुलं चालणार कशी? आणि पावसाळ्यामध्ये मुलांचे युनिफॉर्म ओढले होतात कारण गाड्यांमुळे पाणी उडतं. तर हा रोड फुटपाथ केला पाहिजे मुलांसाठी. धन्यवाद.